कशा आहात? मस्त मजेत ना? चला तर आज असे झटपट मोदक बनवायचेत बरं का बाप्पासाठी. खूप छान लागतात. दाताला वगैरे काही चिटकत नाही. जसे आपण विकतचे मोदक आणतो दाताला वगैरे चिटकतात, बिलकुल चिटकत नाही. तोंडात टाकताच विरघळतात. झटपट रेसिपी आहे. 15 ते 20 मिनटात मोदक तयार होतात. चला तर मग पाहू. एक जाड बुडाचा पॅन घ्यायचा आहे आपल्याला आणि फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे बरं का. साईसकट आपण जे साईचं दूध आहे ना ते घेतलेलं आहे मी. त्याच्यावर साई ही घेतलेली आहे. म्हणजे आपल्या मोदक आहेत ना एकदम असे खव्यासारखे होतात. आपल्याला इथं दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे, खूप दूध आटवायचं नाही आहे. आणि शक्यतो तुम्ही नॉनस्टिक भांडं घ्या. म्हणजे ना आपलं खाली स्टीलचं वगैरे जर्मलचं असेल तर चिटकणार वगैरे नाही. आणि इथे मी 1 चमचा आणि थोडंसं आणखीन वरती तूप घातलेलं आहे. मोदकांना शाईन खूप छान येते तुपामुळं आणि खायला पण खूप छान लागतात. मिक्स करून घ्यायचं आपल्याला. इथे गॅस बारीकच ठेवायचा, मोठा करायचा नाही. बारीक गॅसवर आपल्याला इथे कंटिन्यू हलवायचं. दूध आपलं इथे थोडंसं आटलं की केसरचं दूध इथे घालू शकता. असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही आहे. तसे केले तरी मोदक खायला खूप छान लागतात. इथं आपलं दूध बऱ्यापैकी आता आटलेलं आहे. आपण इथे दूध 5 ते 10 मिनटातच दूध आपलं इथं आटलेलं आहे. खूप टाईमही लागत नाही आहे. इथे मी त्याच वाटीने ना 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण दूध घेणार आहे त्याच वाटीने आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे. तर मग तुम्ही वाटी छोटी मोठी कशीही घेऊ शकता. गॅस बंद ठेवलेला आहे मी इथे. गॅस बंद ठेवूनच ही प्रोसेस करायची. म्हणजे ना दूध पावडरच्या गिठळ्या बिलकुल होत नाही. पूर्ण मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला दुधामध्ये मिल्क पावडर. आणि मगच इथे गॅस चालू केलेला आहे, बघू शकता तुम्ही. तोपर्यंत मी इथे गॅस चालू केलेला नाही आहे. सगळं पूर्ण इथं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस फुल ठेवायचा नाही, नाहीतर मिल्क पावडर आहे त्याच्यामुळे लगेच खाली लागतं. 2 चमचे मी इथे काजूची पावडर घेतली, खूप नाही 2च चमचे घेतलेली आहे. असेल तर घाला, नसेल तर काहीच हरकत नाही आहे. फक्त मिल्क पावडरपासून पण खूप छान होतात. असं वाटणारही नाही की आपण मिल्क पावडरचे हे मोदक बनवलेले आहेत. छान बारीक गॅसवर बघू शकता इथे आपला आता पूर्ण गोळा तयार व्हायला लागलेला आहे. नॉनस्टिक पॅन असलं की त्याला चिटकत नाही. सगळं पूर्ण इथे आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरच. बघा आपला इथं पूर्ण गोळा आता तयार व्हायला लागलेला आहे. म्हणजे आपलं बऱ्यापैकी मिश्रण झालेलं आहे. बघू शकता पूर्ण एकदम कोरडं फडफडीत झालेलं आहे. तुम्ही इथे कोकोनटची पावडरही 1 चमचा घालू शकता. त्याने पण वाटणारच नाही की आपण इथे कोकोनटची पावडर घातली. पाहू शकता आपला गोळा पूर्ण तयार होतो आहे. प्लेटमध्ये इथे काढून घ्यायचं, थंड ठेवायचं. आपण चुकी काय करतो, तिथेच साखर घातली की त्याच्यामुळे दाताला खूप चिकट लागतं. त्याच्यामुळे थंड करून साखर इथे घालायची. पिठी साखर घाला किंवा साखरेचा जो बुरा असतो तो घाला. मी साखरेचा जो बुरा आहे तो करून ठेवलेला आहे. तो मी इथे घातलेला आहे. त्याने पेढे खूप छान होतात. दाताला वगैरे काही चिटकत नाही. सगळं इथे मिक्स करून घ्यायचं साखरेमध्ये. 2 चमचे मी इथे काजू जे आहेत काजू घातलेले आहेत बारीक करून. एखादा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आवडत असेल तर तुम्हाला. आपण केसर ऑलरेडी घातलेलं आहे म्हणून केसर घालायची काहीच गरज नाही. बघू शकता मिश्रण एकदम कोरडं फडफडीत झालेलं आहे. इथे ना 1 चमचा तुम्ही दूध घालू शकता. मी 1 चमचा दूध घातलं. लागत असेल तरच दूध घालायचं, नाहीतर काही गरज पडत नाही इथे आपल्याला. छान आपल्याला मोडला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे बरोबर निघतात आपले मोदक इथे. साच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे ते. थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या लावल्या फक्त छान दिसावं म्हणून आणि छान पॅक करून घ्यायचं बरं का. एकदम असं पॅक करायचं घट्ट, म्हणजे आपल्या मोदकांना आकार खूप छान येतो. साईडचं जे आहे मिश्रण ते सगळं काढून घ्यायचं. खूप छान मोदक होतात. तुम्ही छोटे मोठे कसेही करू शकता. माझ्याकडे छोटा साचा होता म्हणून छोट्या साच्याचे केले. तुम्ही मोठ्या साच्यानेही करू शकता, काहीच हरकत नाही आहे. तुमच्या आवडीप्रमाणे इथे आपला मोदक छान तयार झालेला आहे. बघून असं वाटणारच नाही की आपण घरी केलेलं आहे आणि खाऊन तर अजिबात वाटणार नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. साईडचं जे आहे ते काढून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला सगळे मोदक करायचे आहेत. बघू शकता किती छान सुरेख आकार आलेला आहे मोदकाला. अशा पद्धतीने मी दुसराही मोदक बनवून घेतलेला पाहू शकता तुम्ही किती छान झालेला आहे. आणि गुलाबाच्या पाकळ्याने तो अजून छान वाटतो.
खूप छान मोदक होतात. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी तुम्हाला इथे मोदक तोडून दाखवते आहे. बघू शकता सहज तुटतो आणि तोंडात टाकला ना तरी सहज विरघळतो. दाताला वगैरे काही चिटकत नाही. अशा पद्धतीने बाप्पासाठी तुम्ही पण एकदा नक्की मोदक बनवा. खूप झटपट होतात. मुलांना तर खूप आवडतात. मुलांना आवडला म्हणजे पप्पांना पण आवडला. व्हिडिओ आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चलो तर मग बाय.